त्याच्यामधले अँगल्स कोणते कोणते आहेत ते पाहूया. ओके, रे ऑप्टिक्स. पहिल्या प्रथम रे ऑफ लाईट. रे ऑफ लाईट आपण पाहूया. रे ऑफ लाईट कुणाला म्हणायचं? विच इज कॉल्ड ॲज द रे ऑफ लाईट. सुरुवातीला काही बेसिक गोष्टीची गरज आहे. तुम्हाला हे 11th मध्ये हा तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये लेसन नंबर 9 आहे रे ऑप्टिक्स, आणि 12th मध्ये लेसन नंबर 7 आहे वेव्ह ऑप्टिक्स. तर हे दोन्ही ऑप्टिक्स JEE साठी आणि नीट साठी अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणून हे आपल्याला डीप मध्ये त्याची आपल्याला स्टडी करायची आहे. पहिले प्रथम आपल्याला रे ऑफ लाईट आपण पुन्हा म्हणतो विच इज कॉल्ड ॲज अ रे ऑफ लाईट. ओके, समजा आता काय रे, हा एक रे आहे. काय आहे? रे आहे. तर काय दाखवतो हा? प्रोपगेशन ऑफ लाईट. प्रोपगेशन ऑफ काय रे? हे लाईट आहे. डायरेक्शन ऑफ काय पोरांनो? हे डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट आहे की नाही? त्याला आपण काय म्हणतो? रे ऑफ लाईट म्हणत असतो. द पाथ ऑफ लाईट काय म्हणतो? द पाथ ऑफ लाईट विच इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट इज कॉल्ड ॲज द रे ऑफ लाईट. असा एक पाथ आहे, असा एक मार्ग आहे की नाही? त्याला आपण काय म्हणतो? जो काय दाखवतो? लाईटच्या प्रोपगेशनचा पाथ दाखवतो, त्याला म्हणायचं रे ऑफ लाईट. रे ऑफ लाईट आहे की नाही? द लाईट विच इंडिकेट्स द पाथ ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट. लाईट कोणत्या मार्गातून जात आहे ती दर्शवणारा, त्याची दिशा दर्शवणारा एक काय असतो? एक रे असतो. त्याला काय म्हणत असतो? रे ऑफ लाईट त्याला समजत असतो आहे की नाही? विच इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट. तो काय करतो? डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन म्हणजेच काय रे पोरांनो? व्हॉट इज द मीनिंग ऑफ प्रोपगेशन? प्रोपगेशन म्हणजे लाईट कुणीकडे चाललेली आहे ती दर्शविणारी जो काही पाथ असतो. पाथ ऑफ लाईट विच इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट is called as the ray of light. मी इथं काय म्हणणार आहे? the path of light. काय रे? the path of light. the path of light which indicates the direction of propagation of काय पोरांनो? light is called as a ray of light. त्याला आपण काय म्हणतो? रे ऑफ लाईट त्याला आपण म्हणत असतो. सर्वांना समजलं सुद्धा? रे ऑफ लाईट म्हणायचं काय रे? जो मार्ग लाईटची दिशा दर्शवितो त्या लाईटच्या मार्गालाच काय म्हणायचं आपण? रे ऑफ लाईट असं म्हणायचं. सर्वांना समजलं? ओके, तर हे झालं तुमचं रे ऑफ लाईट. त्याच्यानंतर तुम्हाला शिकायचं आहे बीम ऑफ लाईट. काय शिकायचं आहे? बीम. काय पोरांनो? बीम ऑफ काय रे? बीम ऑफ लाईट. which is called as the beam of light. The group of ray of light is called as the beam of light. ray of light चा एक गुच्छ असेल तर त्या रे ऑफ लाईटच्या गुच्छाला आपण काय म्हणत असतो? बीम ऑफ लाईट. काय म्हणतात पोरांनो? बीम ऑफ लाईट म्हणजे काय आहे? अनेक, जसं
अनेक रे ऑफ लाईट एकत्र आल्यानंतर आहे का नाही, जो एक ग्रुप बनतो रे ऑफ लाईटचा, त्या ग्रुपलाच आपण काय म्हणत असतो, बीम ऑफ लाईट. जसं आपण मेथीची भाजी असते, एक वृक्ष असेल त्याला आपण काही म्हणत नाही, परंतु जर अनेक मेथी एकत्र त्याला तसे एकत्र त्यांनी आपण काय म्हणले, त्याला आपण एकत्र घाललं त्याला आपण काय म्हणतो, जुडी म्हणतो किंवा गड्डी म्हणतो किंवा पेंडी म्हणतो, जे असेल ते असेल. असे आपण प्रत्येक एरियानुसार त्याला वेगळं बोललं जातं. त्याला गड्डी, जुडी, पेंडी जे असेल ते त्याला शब्द प्रयोग करतो. तसं अनेक रे एकत्र आले तर त्याच्यापासून काय बनतो, एक बीम बनतो. A group of ray of light is called as the beam of light. A group of ray of light is called as beam of light. त्याला आपण काय म्हणतो मुलांनो, beam of light त्याला आपण असं म्हणतो. उदाहरणामध्ये आता आपण काय केलं, group of ray of light is called as the beam of light. आणि ते खरं तरी group of ray of light is called as the beam of light, परंतु तो जो ग्रुप आहे कुठून गेला पाहिजे, एका युनिट एरिया मधून गेला पाहिजे, है की नाही. group of ray of light is called as the beam of light which passes through unit area, which passes through कुठून रे मुलांनो, युनिट एरिया मधून तो पास झाला पाहिजे. उदाहरणामध्ये समजा हा एरिया आहे, व्हॉट इज दिस इज द युनिट एरिया आहे, आणि ह्या एरियातून काय चाललेलं आहे, हे अनेक प्रकारचे रे पास होत आहेत. तर अनेक प्रकारचे रे, तर ह्या सर्व रेच्या ग्रुपला आपण काय म्हणत असतो, बीम ऑफ लाईट म्हणतो. या सर्व रेला आपण काय म्हणत असतो पोरांनो, बीम ऑफ काय म्हणतो, बीम ऑफ लाईट त्याला आपण म्हणत असतो, ह्या पूर्ण ग्रुपला. आणि इथं काय झाला, दिस इज द रे ऑफ लाईट. व्हॉट इज दिस, दिस इज द रे ऑफ लाईट. रे ऑफ लाईट म्हणजे जो पाथ लाईटची दिशा दर्शवितो त्याला आपण काय म्हणतो, रे ऑफ लाईट म्हणत असतो. आणि असा ग्रुप ऑफ रेज जेव्हा एका युनिट एरिया मधून पास होतात आणि ते पण कसे असतात, त्या एरियाला परपेंडिक्युलर असतात, तेव्हा त्या ग्रुपला आपण काय म्हणत असतो, बीम ऑफ लाईट असं आपण म्हणत असतो. तर या ठिकाणी आपल्याला शिकायचे पोरांनो, रिफ्लेक्शन ऑफ लाईट कशाला म्हणायचं. ओके, पहिल्यापासून रिफ्लेक्शन ऑफ लाईट कशाला म्हणायचं, ओके ते आपण शिकूया. रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्लेक्शन ऑफ लाईट आपण कुणाला म्हणतो ते आपण शिकूया. स्टुडंट्स पहा, आता मी काय करणार आहे, इथं एक काय करतो रे मुलांनो, एक इथं इंटरफेस घेतो, एक सरफेस घेतो. हा सरफेस आहे, हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे नाही का, दिस इज द रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. ओके, आणि त्या सरफेस वरती हा नॉर्मल आहे, म्हणजे दिस इज द नॉर्मल. आणि इथून एक इन्सिडेंट रे इथं पडलेला आहे, दिस इज द इन्सिडेंट रे, आणि दिस इज द रिफ्लेक्टेड रे आहे. त्याला आपण काय म्हणायचं पोरांनो, इन्सिडेंट रे म्हणायचा. ह्याला म्हणायचं रिफ्लेक्टेड रे, काय म्हणायचं, रिफ्लेक्टेड रे त्याला आपण म्हणायचं. आणि ही काय रे नॉर्मल आहे. समजा ह्याला आपण इथं PAS त्याला नाव देऊया, इथं MAN हा काय झाला, एक नॉर्मल झाला. दिस MAN इज नॉर्मल. XY काय झाले रे, XY हे प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, आणि हा इन्सिडेंट रे झाला, हा रिफ्लेक्टेड रे झाला. ह्याला म्हणायचं अँगल ऑफ इन्सिडन्स, ह्याला म्हणायचं अँगल ऑफ
रिफ्लेक्शन. ओके, या प्रत्येकाच्याच तुम्हाला डेफिनेशन आल्या पाहिजे. ओके, रिफ्लेक्शन ऑफ लाईट कोणाला म्हणायचं, इन्सिडेंट रे कोणाला म्हणायचं, रिफ्लेक्टेड रे कोणाला म्हणायचं, अँगल ऑफ इन्सिडन्स कोणाला म्हणायचं, अँगल ऑफ रिफ्लेक्शन कोणाला म्हणायचं. ओके, ह्या बऱ्याच गोष्टी आल्या. तर एकेकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सुरुवातीला रिफ्लेक्शन ऑफ लाईट कोणाला म्हणायचं, रिफ्लेक्शन ऑफ लाईट कोणाला म्हणायचं. आता त्याची डेफिनेशन तुम्हाला मी सांगतो आहे इथं. डेफिनेशन कोणाची रे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट लिहिलेले वरती. रिफ्लेक्शन ऑफ लाईट कोणाला म्हणायचं, द टर्निंग बॅक ऑफ इन्सिडेंट रे फ्रॉम द रिफ्लेक्टिंग सरफेस into the same medium is called as the reflection of light. The turning back of incident ray in the same medium from the point of reflecting surface is called as the reflection of light. समजा incident ray म्हणजे आपाती किरण पाठीमागे फिरला, रिफ्लेक्टिंग सरफेस मधून ज्या माध्यमातून आला होता त्याच माध्यमामध्ये परत फिरला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्शन ऑफ लाईट असं त्याला आपण म्हणत असतो. जसं तुम्ही आता बाहेर सूर्यप्रकाश पाहायला लागले, तुमचे डोळ्याची जी किरणं असतात ते तिकडे जातात आणि परत ते पाठीवर घेत असतात आणि तेव्हाच तुम्हाला समोर कोण आहे ते दिसतं. हे शीतल आहे मी ओळखायला लागलो, हे अल्फी आहे मी ओळखायला लागलो. त्याचं ओळखायचं कारण काय, माझे आईचे रे तिकडे चालले, त्यांच्यावरती पडणार आणि रिफ्लेक्ट होणार, तेव्हा मला ते काय होणार, व्हिज्युअलाइज होणार, दिसणार. तर दिसण्यासाठी महत्वाचा रोल कोण करत असतो, तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट करत असतो. ओके, हे रिफ्लेक्शन ऑफ लाईट केव्हा होत नसते, रात्रीच्या वेळेला होत नसते. डज नॉट टेक्स प्लेस ॲट द नाईट बिकॉज देअर वेर नो रेज. तिथं काय नसतात, कोणत्याही प्रकारचे रेजच नसतात. ऐकणे, म्हणून मला सांगायचं एवढंच आहे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजेच काय, द टर्निंग बॅक ऑफ इन्सिडेंट रे फ्रॉम द पॉइंट ऑफ रिफ्लेक्टिंग सरफेस इनटू द सेम मीडियम इज कॉल्ड एज द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. द टर्निंग बॅक ऑफ back of incident, turning back of incident ray again in the same medium from the point of reflecting surface is called as reflection of light. त्याला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणतो. दिस इज द डेफिनेशन. हे बघा पोरांनो, हे कोणता रे आहे, इन्सिडेंट रे आहे. तो पाठीमागे फिरला, इकडं येणारा आहे, इकडं परत पाठीमागे फिरला आहे की नाही. हा काय झाला, पाठीमागे याचा रे असं इकडं आला तो, ह्याला म्हणायचं इन्सिडेंट रे, ह्याला काय म्हणायचं, रिफ्लेक्टेड रे म्हणायचं. कुठून आला तो, या माध्यमातून आला आणि त्याच माध्यमामध्ये फिरला. द टर्निंग बॅक ऑफ इन्सिडेंट रे इन द सेम मीडियम. हे कोणतं मीडियम आहे स्टुडंट्स, हे एअर मीडियम आहे. एअर मीडियम मधून इन्सिडेंट रे आला आणि त्याच माध्यमामध्ये परत तो रे फिरला असेल. कुठून फिरला, रिफ्लेक्टिंग सरफेस पासून परत फिरला असेल तर त्याला काय म्हणायचं, रिफ्लेक्शन ऑफ लाईट असं म्हणायचं. द टर्निंग बॅक ऑफ इन्सिडेंट रे in the same medium from the point of reflecting surface is called as reflection of light. सर्व समजलं? any problem here? answer तुम्हाला बोललो काय answer नाही. चला, तर हे रिफ्लेक्शन ऑफ लाईट ची तुम्हाला मी डेफिनेशन सांगितली. ठीक आहे, इथे तुम्हाला काय सांगितलं बरोबर, मी इथे काय सांगितलं, रे ऑफ लाईट म्हणजे काय सांगितलं, पुन्हा बीम ऑफ लाईट म्हणजे काय सांगितलं. ओके, तर या डेफिनेशन्स तुम्ही लिहा. लगेच आपल्याला काय शिकायचं आहे, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, अँगल ऑफ इन्सिडेंस, अँगल ऑफ रिफ्लेक्शन, हे आपल्याला लगेच शिकायचं आहे. रे, अँगल ऑफ
अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ इन्सिडन्स त्याला आपण आय म्हणतो, आय. ओके, तर अँगल ऑफ इन्सिडन्स कुणाला म्हणायचं हे पारे परंतु MAN, व्हॉट इज दिस? MAN हे नॉर्मल आहे, PA हे इन्सिडेंट रे आहे, AR हा काय रिफ्लेक्टेड रे आहे. कोणता रे आहे? रिफ्लेक्टेड रे आहे. ओके, तर अँगल ऑफ इन्सिडन्स कोणाला म्हणायचं? हे इन्सिडन्स रे आणि नॉर्मल याच्यामध्ये जो अँगल बनतो त्याला आपण काय म्हणायचं? अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणायचं. द अँगल बिटवीन काय रे? द अँगल बिटवीन कोणा म्हटलं रे? अँगल बिटवीन इन्सिडंट रे and normal is called as angle of incidence. angle of काय तो incidence आहे. ओके, कशामध्ये? इन्सिडेंट रे आणि नॉर्मल याच्यामध्ये जो अँगल बनतो त्याचं नाव काय आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. काय आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. ओके, सर्वांना समजले? अँगल ऑफ इन्सिडन्स. आता आपल्याला काय शिकायचे स्टुडंट्स? अँगल ऑफ रिफ्लेक्शन शिकायचं आहे. काय शिकायचं आहे? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर पहा, तो हे अँगल ऑफ झालं, अँगल ऑफ रिफ्लेक्शन, अँगल ऑफ रिफ्लेक्शन, अँगल ऑफ रिफ्लेक्शन त्याला आपण काय म्हणतो रे? आर म्हणतो, आर. ठीक आहे. तर कशा मधला अँगल आहे तो काय? हे नॉर्मल मध्ये आणि रिफ्लेक्टेड रे याच्यामध्ये जो अँगल बनतो त्याचं नाव काय रे? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. द अँगल बिटवीन कोणामध्ये? द अँगल बिटवीन कोणता रे? रिफ्लेक्टेड रे and normal is called as angle of reflection. त्याला आपण काय म्हणतो रे? अँगल ऑफ डिफ्लेक्शन म्हणतो. कोणामधला? रिफ्लेक्टेड रे आणि इन्सिडेंट रे याच्यामध्ये जो अँगल बनतो त्याचं नाव काय आहे? लक्षात घ्या. अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल इज कॉल्ड एज. त्याला आपण काय म्हणतो त्या स्टुडंट्स? काय म्हणतो? अँगल ऑफ रिफ्लेक्शन असं त्याला आपण म्हणतो. ओके, आता खरंच पुढे आपल्याला शिकायचे आणखी काय शिकायचं आहे? हे ग्लान्सिंग अँगल आहे. कोणता ग्लान्सिंग अँगल? बघा हे बघा कोणता आहे? थीटा जी. आणि इकडे पण आहे कोणता रे? ग्लान्सिंग अँगल. ठीक आहे नाही? लिहितो मी ग्लान्सिंग अँगल त्याला आपण काय म्हणायचं स्टुडंट्स? थीटा जी म्हणायचं, थीटा जी. आता पहा रे, हे काय झालं? रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. रिफ्लेक्टिंग सरफेस मध्ये आणि इन्सिडेंट रे मध्ये किंवा रिफ्लेक्टेड सरफेस आणि रिफ्लेक्टेड रे याच्यामध्ये जो अँगल बनतो त्याचं नाव काय रे? अँगल ऑफ ग्लान्सिंग. त्याला आपण काय म्हणतो? ग्लान्सिंग अँगल म्हणतो. कोणामध्ये झाला? ही कोणता रे आहे? इन्सिडेंट रे. आणि हा कोणता रे आहे? हा कोणता आहे? रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. मग हे जो अँगल आहे ना याचं नाव आहे थीटा जी. त्याला आपण ग्लान्सिंग अँगल म्हणतो. द अँगल बिटवीन रिफ्लेक्टिंग सरफेस अँड इन्सिडेंट रे. हे झालं एक व्याख्या. दुसरी व्याख्या काय झालं रे? रिफ्लेक्टिंग
सरफेस आणि रिफ्लेक्टेड रे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये हे कोण आहे इन्सिडेंट रे आहे, हे कोण आहे रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टिंग सरफेस या दोघांच्या मध्ये जो अँगल बनतो त्याचं नाव कोणतं आहे ग्लान्सिंग अँगल बनतो. किंवा हे पण तोच आहे कोण रिफ्लेक्टेड रे आणि हे रिफ्लेक्टिंग सरफेस याच्यामध्ये जो अँगल बनतो त्याचं पण नाव काय आहे ग्लान्सिंग अँगल आहे. म्हणून इथं पण थीटा जी लिहिला, इथं पण थीटा जी लिहिला. आता डेफिनेशन कशी सांगायची incident ray or reflected ray, the angle between incident ray or reflected ray and reflecting surface is called as a glancing angle. मी काय म्हणतो the angle between कोणता रे incident ray or reflected ray and reflecting surface is called as glancing. त्याला आपण काय म्हणतो ग्लान्सिंग अँगल त्याला म्हणत असतो. आणि त्याला दाखवतो कशाने आपण थीटा जी ने दाखवतो. थीटा काढायचा आणि त्याच्यापाशी असं जी घ्यायचं थीटा जी ग्लान्सिंग अँगल. सर्वांना समजलं का? तीन अँगल सांगतो मला बघितलेले अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि ग्लान्सिंग अँगल असे मी तुम्हाला तीन अँगल सांगितले. ओके, तर ह्या तिन्ही अँगलच्या डेफिनेशन तुम्ही लिहा. ऑफ लाईट, लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईटचे लॉज आहेत, लॉज म्हणजे नियम आहेत. ओके, तीन लॉज आहेत. तर तीन लॉज लक्षात येण्यासाठी तर मी डायग्राम काढतो. व्हॉट इज दिस? हे तुमचं reflecting surface आहे students. What is this? This is the reflecting surface आहे. This is the normal आहे. Normal आहे n किंवा MAN, m तर ये इथं n. हा झाला कोणता रे इन्सिडेंट रे. What is this? This is the reflected ray. ह्याला आपण PA, ह्याला आपण R म्हणतो. What is this? This is the reflected ray. Reflected ray झाला आणि हा R झाला आणि हा I झाला. ओके, हा XY झाला. What is this? XY. Law of reflection आहे कोणा तो करायचं. हे XY काय झालं रे प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. व्हॉट इज PA? PA is the incident. PA is the incident ray. What is AR? AR is the reflected. AR काय रे reflected ray आहे. NAM काय आहे? हे नॉर्मल आहे. NAM काय आहे? नॉर्मल आहे. अँगल PAM इक्वल टू अँगल I आहे. त्याला आपण काय म्हणतो रे अँगल ऑफ काय आहे इन्सिडन्स आहे. अँगल RAM इक्वल टू अँगल R इक्वल टू काय रे अँगल ऑफ काय आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे. हे आपण शिकलं इथं नाही का.
त्याच्यानंतर स्टुडंट्स, व्हॉट इज दिस? दिस इज थीटा जी. व्हॉट इज दिस? दिस इज ऑल्सो थीटा जी. तर मी काय म्हणतो PAX अँगल कोणता रे? PAX किंवा अँगल RAY, याला आपण काय म्हणतो? थीटा जी. ग्लान्सिंग अँगल कोणता अँगल आहे? ग्लान्सिंग अँगल आहे. फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाइट चा पहिला लॉ. फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाइट चा पहिला लॉ कोणता आहे? तर पहिला लॉ हा आहे angle of incidence is equal to angle of reflection. हे पहिला लॉ आहे. angle of incidence is equal to angle of reflection. त्याला आपण काय म्हणतो? angle I is equal to angle R म्हणतो. angle of incidence is equal to angle of reflection. This is the first law of reflection of light. Reflection of light चा काय तो पहिला लॉ आहे. ओके, आता आपल्याला दुसरा लॉ शिकायचा आहे. we have to learn here second law. बघा ह्याला काय म्हणायचं रे? अँगल I बरोबर अँगल R. ते सोपं आहे. तसे अँगल ऑफ इन्सिडेंस इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे पहिला लॉ झाला. आता सेकंड लॉ ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाइट चा सेकंड लॉ कोणता आहे? सेकंड लॉ ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाइट चा सेकंड लॉ कोणता आहे? बघा रे पोरांनो, कोणता आहे? इंसिडेंट रे, नॉर्मल, रिफ्लेक्टेड रे लाइज इन द सेम प्लेन. ते सर्वत्र कसे असतात? एकाच प्लेन मध्ये असतात. एकाच प्लेन मध्ये आणि एकाच अँगल. तर काय सांगायचं आपण? इंसिडेंट रे कॉमा नॉर्मल रिफ्लेक्टेड रे lie in the same plane. ते एकाच प्लेन मध्ये असतात. ते lie in the same plane. ओके, एकाच प्लेन मध्ये असतात ते. and same medium सुद्धा, त्यांचं माध्यम सुद्धा कसं असतं? सारखं असतं. समजा ह्याचं जर एअर माध्यम असेल तर सर्वांचंच काय असतं? एअर मीडियम आहे. मीडियम सर्वांचं सारखं असतं. इन्सिडेंट रे, नॉर्मल, रिफ्लेक्टेड रे लाई इन द सेम प्लेन. सर्वजण एकाच प्लेन मध्ये असतात. अन्यथा आणि एकाच माध्यमामध्ये सुद्धा असतात वगैरे. ओके, हे झाला दुसरा लॉ झाला. आता हे थर्ड लॉ आहे. व्हॉट इज द थर्ड लॉ? व्हॉट इज द थर्ड लॉ? थर्ड लॉ ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाइट. रिफ्लेक्शन ऑफ इंसिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे lie on
opposite sides of normal. बघा इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे नॉर्मलच्या अपोजिट साइडला असतात, ठीक आहे. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे लाईन ऑन अपोजिट साइड्स ऑफ नॉर्मल. हे तुमचा थर्ड लॉ. अशा पद्धतीने तुमचे लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाइट, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ, these are the three laws of reflection of light. रिफ्लेक्शन ऑफ लाइट चे किती लॉ आहेत आपल्याकडे? लक्षात घ्या बघा. आता तुम्हाला मी जे काही शब्द सांगतोय ते प्रत्येक लक्षात आले पाहिजे. हे बघा, रिफ्लेक्शन ऑफ लाइट म्हणल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नंबर 2 रिफ्रॅक्शन ऑफ लाइट म्हणजे काय सांगता आलं पाहिजे. नंबर पुढे बघा, डिस्पर्शन ऑफ लाइट, डिस्पर्शन ऑफ लाइट है की नाही. पुन्हा पोलरायझेशन ऑफ लाइट काय आहे सांगता आलं पाहिजे. डिफ्रॅक्शन ऑफ लाइट, डिफ्रॅक्शन ऑफ लाइट, ठीक आहे. इंटरफरन्स ऑफ लाइट, ओके. रिफ्लेक्शन ऑफ लाइट आपलं एकच झालंय. आता रिफ्लेक्शन ऑफ लाइट कशाला म्हणतो आपण ते शिकलेलं आहे. आता आपण शिकतो आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाइट, डिस्पर्शन ऑफ लाइट, पोलरायझेशन ऑफ लाइट, डिफ्रॅक्शन ऑफ लाइट, इंटरफरन्स ऑफ लाइट, है की नाही. पुढे स्कॅटरिंग ऑफ लाइट, स्कॅटरिंग, यस, स्कॅटरिंग ऑफ लाइट, त्याला आपण काय म्हणतो रे? स्कॅटरिंग ऑफ लाइट कशाला म्हणायचं? स्कॅटरिंग ऑफ लाइट कशाला म्हणायचं? ह्या बऱ्याच गोष्टी आहेत, अशा मालिकाच आहे सर्वांना. तर तुम्हाला एकच माहित झालेलं आहे रिफ्लेक्शन ऑफ लाइट म्हणजे काय. द टर्निंग बॅक ऑफ इन्सिडेंट रे इनटू द सेम मीडियम फ्रॉम द पॉइंट ऑफ रिफ्लेक्टिंग सरफेस इज कॉल्ड एज अ रिफ्लेक्शन ऑफ लाइट. आपण ते पाहिलेलं आहे. तुम्ही हे घरी गेल्यानंतर असं ठेवू नका, मोठ्या रेजिस्टर करायचं, छानपैकी सर्व छानपैकी लिहायचं त्याला आणि त्याच दिवशी ते करून टाकायचं. शिळं खात बसू नका, लगेच ताजं खायचं, लगेच अभ्यास. पुन्हा अभ्यास होत नसतो, त्याच दिवशी करून टाकायचं असतो. गरम गरम अभ्यास होत असतो. चला, रिफ्रॅक्शन ऑफ लाइट आपण शिकतो आहोत. रिफ्रॅक्शन ऑफ लाइट कशाला म्हणायचं? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाइट? समजा पोरांनो हे काय रे, हे आहे एन, हे आहे एम, एन, ए, एम आहे नाही का. हा XY आहे, ओके. आता हा काय रे, व्हॉट इज दिस? दिस इज द इन्सिडेंट रे आहे, नो प्रॉब्लेम. दिस इज द इंसिडेंट रे आहे, दिस इज ए, ओके. दिस इज द ओरिजिनल पाथ, दिस इज द ओरिजिनल पाथ ऑफ द इन्सिडेंट रे आहे. काय रे, ओरिजिनल पाथ झाली. काय झाली? ओरिजिनल पाथ झाली. परंतु लाइट अशी पुढे न जाता असे इकडे फिरत असते, इकडे जात नाही पुढे. ए आर झाले, ए आर. आता हे काय झालं? हे पी ए, हे क्यू. डायरेक्ट लाईट अशी जात नाही. लाईट काय होते मग? हे असे बेंड होते, इकडे बेंड होते, इकडे बेंड होत असते. ह्याचं नाव काय झालं? ह्याचं नाव आहे डेल्टा, अँगल ऑफ डेविएशन. अँगल ऑफ डेविएशन, ह्याचं नाव काय रे? अँगल ऑफ डेविएशन आहे.
ओके. आणि पहा आता तुम्हाला सांगायचं काय मला, हे आहे आय. आता लक्षात घ्या पोरांनो, हा झाला आर आणि हा झाला डेल्टा. ओके, हे आहे आर. आर म्हणजे रिफ्रॅक्शन, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे, कोणता रे? रिफ्लेक्टेड रे, रिफ्रॅक्टेड रे आहे तो. ओके, तर ही अशा पद्धतीने काय होतं रे, रिफ्रॅक्टेड रे आहे. कोणता रे? AR. AR इज द रिफ्रॅक्टेड रे आहे तो. ओके, मला सांगायचं काय तुम्हाला, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. When light passes from one medium to another medium, it changes its path. When light passes from one medium to another medium, it changes its path. That is called as the refraction of light. ठीक आहे. जेव्हा लाईट एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाते तेव्हा ती तिचा मार्ग बदलते. ती तिचा काय करते? मार्ग बदलते. That is called as a refraction of light. When light passes from one medium to another medium, it changes its path. It is called as the refraction of light. ठीक आहे. तुम्हाला समजलं मी काय म्हणतो ते? मग कोणी काय म्हणते ह्याचे शब्दप्रयोग, कोणी इट डेव्हिएट्स इट्स पाथ. डेव्हिएट्स करणे त्याचा मार्ग बदलणे, मार्ग मोडणे, सरळ न जाता वाकडं फिरणे. आपण सरळ चाललेला आहे, आपल्या नावडीचा व्यक्ती समोर आला, आपण काय करतो? आपलं तोंड फिरवतो, इकडे फिरवतो, पलीकडे फिरवतो, त्याच्याकडे न पाहता इकडे करतो, इकडे फिरवतो. त्यालाच काय म्हणायचं? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणायचं. आहे का नाही? When light passes from one medium to another medium, it changes its path. That is called as the refraction of light. So, लिहा please. When light passes from, when light passes from one medium to another medium, it changes its path. Its path is called as refraction of light. त्याला आपण काय म्हणतो? रिफ्रॅक्शन. When light passes from one medium to another medium, it changes its path. Is called as a refraction of light. आता कोणी हे चेंजेसच्या ठिकाणी पहा पोरांनो, चेंजेसच्या ठिकाणी it deviates its path. मोडते deviates its path. त्याला काय करायचं? डेव्हिएट्स करणे म्हणजे तिचा मार्ग मोडणे, इकडे किंवा इकडे, ठीक आहे, वळवणे. डेव्हिएट करणे म्हणजे वळवणे. तिथं शब्दप्रयोग तो पण चालतो. When light passes from one medium to another medium, it changes its path. It's called as refraction of light. किंवा त्याला चेंजेसच्या ठिकाणी डेव्हिएट्स जरी म्हणलं तरी चालेल. ओके, AR काय झाला? रिफ्रॅक्टेड झाला. आता विषय असा आहे, हा आहे नॉर्मल. हा जो डेव्हिएट्स झालेला जो रे आहे, तो काही वेळेला नॉर्मल कडे वळतो आणि काही वेळेला नॉर्मल पासून दूर जातो. असं का होतं? केव्हा नॉर्मल पासून दूर जातो आणि केव्हा नॉर्मल कडे येतो, हे अतिशय डीप मध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे.
ऑन द नॉर्मल, ओढणे, तो नॉर्मलकडे केव्हा झुकतो आणि नॉर्मल पासून दूर केव्हा जातो. आता हे नॉर्मलकडे झुकलेला आहे. काही वेळेला तो नॉर्मल पासून ह्या रेषेपासून इकडे येतो, तो हे असं इकडे येतो, तो असा इकडे येतो, तो काही वेळा इकडे येतो, काही वेळा इकडे येतो. हे आहे ओरिजिनल पाथ, हे आहे मूळ मार्ग इन्सिडेंट रेचा. मग काही वेळा तो इकडे येतो, काही वेळेला तो इकडे येतो. असं केव्हा होतं? केव्हा तो नॉर्मलकडे वळतो आणि केव्हा तो नॉर्मल पासून दूर जातो, तो आपल्याला अभ्यास करायचा आहे. ऐकणे आता समजून घ्या स्टुडंट्स, हे कोणतं मीडियम आहे रे? हे आहे एअर मीडियम. हे कोणतं मीडियम आहे स्टुडंट्स? एअर म्हणा किंवा रेअर म्हणा, ऐकणे हवा आहे, एअर मीडियम. आणि हे कोणतं मीडियम आहे? डेन्सर. कोणतं मीडियम आहे? डेन्सर मीडियम. डेन्सर म्हणजे काय? घन माध्यम. कोणतं माध्यम आहे? घन माध्यम. आणि ह्याला एअर म्हणलं जातं किंवा रेअर, RAR, RARER, रेअर, रेअर, RARER, रेअर मीडियम. कोणता मीडियम आहे तो? रेअर मीडियम किंवा विरळ माध्यम. ह्याचं नाव काय पोरांनो? विरळ. ह्याचं नाव कोणतं आहे? विरळ माध्यम. विरळ माध्यम. आणि हे कोणतं आहे? डेन्सर मीडियम. म्हणजे कोणतं आहे? घन माध्यम. कोणतं माध्यम आहे? घन माध्यम आहे. ओके, मग लक्षात घ्या, जेव्हा इन्सिडेंट रे हा एअर माध्यमातून, रेअर माध्यमातून डेन्सर माध्यमाकडे चालला, तेव्हा हा इन्सिडेंट रे काय होतो? नॉर्मलकडे वळतो. कुणाकडे वळतो? नॉर्मलकडे वळतो. रेअर माध्यम, रेअर मीडियम पासून डेन्सर मीडियम कडे जेव्हा येतो, तेव्हा तो नॉर्मलकडे वळतो. When it passes from rare medium to denser medium, it bends towards the normal. तो काय करतो रे? नॉर्मल कडे वळतो तो. आणि when this incident ray passes from denser medium to rare medium, at that time it will bend away from the normal. away तेव्हा असतो आणि त्याच्याकडे केव्हा असतो? अवे म्हणजे दूर जाणे, टुवर्ड्स म्हणजे नॉर्मल कडे वळणे आणि नॉर्मल पासून दूर जाणे. म्हणजे काय? मी तुम्हाला काय म्हणलो? रेअर मीडियम कडून डेन्सर मीडियम कडे जेव्हा रे चालला, तेव्हा रिफ्रॅक्टेड रे हा नॉर्मल कडे वळतो आणि इन्सिडेंट रे हा डेन्सर मीडियम कडून रेअर मीडियम कडे चालला, तेव्हा तो नॉर्मल पासून दूर जातो. विरळ माध्यमामधून घन माध्यमामध्ये लाईट चालली, तेव्हा रिफ्रॅक्टेड रे हा नॉर्मल कडे वळतो आणि इन्सिडेंट रे हा कुणाकडून? घन माध्यमामधून विरळ माध्यमाकडे चालला, तेव्हा तो नॉर्मल पासून दूर जातो.
रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डेन्सर मीडियमचा जास्त राहतो. कमी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पासून जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेल्या मीडियम कडे जेव्हा लाईट चालली तेव्हा तो नॉर्मल कडे वळतो. जेव्हा जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कडून कमी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कडे जेव्हा लाईट चालली तेव्हा तो नॉर्मल पासून दूर जातो. कोण? रिफ्रॅक्टेड रे. This is the importance of the refraction of light. Refraction of light चं हे वैशिष्ट्य आहे. ओके, तुम्हाला मी काय बोललो ते कळलं का? नुसतेच हो नाही. आता मला वाटतं जास्त झालेलं आहे वाटतं, त्याच्यामुळे झोप येत असेल तुम्हाला कदाचित, नाही ना? तब्येत खूप जास्त आग लागते असतात. झाले का नाही झालं? बरं ठीक आहे, झालं काय? सर्वात लिहून झाले? हे 2 पॉईंट लिहून घ्यायचे का? कोणीकडे वळतो केव्हा वळतो लिहून घ्यायचं का? चला लिहून घ्या, मी सांगतो तुम्हाला. when light passes from rare medium to denser medium, then refracted ray bends towards the normal. नॉर्मल कडे तो काय होतो रे? बेंड होतो. कुणाकडे बेंड होतो? तो नॉर्मल कडे बेंड होतो, है की नाही? when light passes from rare medium, विरळ माध्यम, rare medium to denser medium, then refracted ray bends towards the normal, है की नाही? in this case, या केस मध्ये, in this case, you see here, what you will observe here, what is this? This eye and these two are the opposite angles. So you see here, what is this? This is eye and r plus delta are the opposite angles. बघा रे पोरांनो, हे आणि हे विरुद्ध कोन आहे आणि विरुद्ध कोन कसे असतात? एकरूप असतात. कसे असतात? तुम्ही भूमितीमध्ये पाहिले, that was the seen in the geometry. This eye, in this case, angle I is equal to angle R plus angle delta. म्हणजे इन्सिडेंस अँगल बरोबर हे 2 अँगल असतात. इन्सिडेंस अँगल वर काय असतात रे? हे 2 अँगल असतात. ओके, तर ह्याला म्हणायचं when light passes from rare medium to denser medium, then refracted ray bends towards the normal. In this case, angle I बरोबर R plus delta. तर 1, 2 आणि 3 या तिघांच्या पैकी कोणतेही 2 अँगल दिल्यानंतर तुम्हाला तिसरा काढता येतो. अँगल ऑफ डेविएशन हा आहे. अँगल ऑफ डेविएशन आता कशाला म्हणलं जातं हे पण तुम्हाला आलं पाहिजे. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कशाला म्हणलं जातं हे पण तुम्हाला आलं पाहिजे. आता अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे काय? Angle between refracted ray and normal is called as a refraction angle. Angle of refraction. Angle between normal and refracted ray is called as angle of refraction. आणि angle of deviation कुणाला
angle of refraction, angle of refraction त्याला आपण RS म्हणतो आहे. ओके, the angle between refracted ray and normal is called as angle of refraction. त्याला आपण काय म्हणतो रे? angle of refraction त्याला आपण म्हणालो. angle of refraction असं आपण त्याला म्हणालो. त्याला आपण काय म्हणालो? angle of refraction त्याला आपण म्हणालो. ओके, आता आपण काय सांगूया पोरांनो? angle of deviation. काय म्हणतो रे? angle of deviation. angle of deviation त्याला आपण काय म्हणतो? angle delta म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो रे? angle delta म्हणतो. the angle between refracted ray and original path of the incident ray is called as angle of deviation. angle of त्याला आपण काय म्हणतो? angle of deviation. ओके.